विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आता आपला पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे आणि यामध्ये 10 पॉइंट्स असे आहेत जे आपण आज आपल्या प्रेक्षकांना वाचून दाखवणार आहोत। हा पक्ष प्रमुखांचा जाहीरनामा आहे आणि कुटुंब प्रमुखांचा वचननामा असे यामध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की हाच आहे तो शिवसेनेचा जाहीरनामा 2024चा जो या निवडणुकीमध्ये पॉकेट जाहीरनामा म्हणून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। यामध्ये संस्कार सगळ्यात पहिला मुद्दा आहे, ज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य देखणे आणि प्रेरणादायी मंदिर उभारणार। आता यावरूनही बरंचसं राजकारण सुरू आहे। काल राज ठाकरे यांनी देखील टीका केली आहे। महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे संपले का असा थेट सवाल सुद्धा उद्धव ठाकरे यांना त्यांनी केलेला आहे। आणि यानंतर दुसरा मुद्दा आहे अन्न सुरक्षेचा। यामध्ये त्यांनी म्हटलं की शेतकऱ्यांचं नुकसान होऊ न देता गहू, तांदूळ, डाळ, तेल आणि साखर 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव 5 वर्ष स्थिर ठेवणार, म्हणजे हे भाव वाढणार नाहीयेत आणि हे सुद्धा त्यांनी यामध्ये कबूल केलेलं आहे। आणि महिलांच्या बद्दलही त्यांनी म्हटलेलं आहे की महिलांना मिळणारे सरकारी अर्थसहाय्य वाढवणार आहे। प्रत्येक पोलीस स्टेशन बरोबर स्वतंत्र 24/7 महिला पोलीस ठाणे सुरू करणार आहे। अंगणवाडी सेविका व आशा सेविकांचा यांच्या वेतनात वाढ होणार आहे असं सुद्धा या वचननाम्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे आरोग्याचा। प्रत्येक कुटुंबाला 25 लाखापर्यंतची कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट उपलब्ध करून देणारे हा महत्त्वाचा मुद्दा आहे। प्रत्येक कुटुंबाला 25 लाखापर्यंतची कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट जी आहे ती शिवसेनेनं आपल्या वचननाम्यामध्ये म्हटलेलं आहे की उपलब्ध करून देण्यात येईल। शिक्षणाबद्दलही यात मुद्दा मांडण्यात आला आहे। जातपात धर्मपंथ न पाहता महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलांना मुलीप्रमाणे मोफत शिक्षण सुद्धा मिळणार आहे। पेन्शनचा देखील मुद्दा यामध्ये उपस्थित केला गेलेला आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणं, आता जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी बरीचशी आंदोलनं आझाद मैदानातही झाली आणि बऱ्याच दिवसांपासून हे प्रकरण जे आहे ते प्रलंबित आहे। आणि याने शासकीय कर्मचाऱ्यांना महत्त्वाचं म्हणजे त्यांना काही दिलासा मिळणार आहे का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। शेतकऱ्यांबद्दलही त्यांनी म्हटलेलं आहे की विकेल ते पिकेल धोरणानुसार बळीराजाच्या पिकाला हमखास भाव मिळवून देणार आहे। आणि शिवसेना आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचा हा मुद्दा सुद्धा आता म्हटलेला आहे। हमखास जो भाव आहे बळीराजाच्या पिकाला तो मिळवून देतील। वंचित समूह जे आहे वंचित समूहाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करणार। आता जातनिहाय जनगणनेबाबत यापूर्वी मोदींनी सुद्धा म्हटलेलं आहे की देशामध्ये जातीय जनगणना होईल आणि यानंतर भाजपने देखील यावर हा चांगला निर्णय म्हटलेला आहे। आणि त्यासोबतच वंचित समूहांच्या हक्काच्या रक्षणासाठी महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करू। आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं आरक्षणाचा मुद्दा सध्या प्रलंबित आहे आणि मराठा आरक्षणाचा देखील मुद्दा यासाठी जरांगे पाटील गेल्या अनेक वर्षांपासून लढतायत, त्यामुळे नेमकी भूमिका आता शिवसेनेची याबद्दल काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबईबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे आणि विशेष करून धारावीचा मुद्दा जो आहे तो यामध्ये पुन्हा एकदा त्यांनी नमूद केलेला आहे। धारावीकरांना त्यांच्या उद्योगांच्या सोयींसह राहतं घर तिथल्याच तिथे देणार आणि मुंबईतील आणि महाराष्ट्रातील भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी जागतिक दर्जाचं आर्थिक व औद्योगिक केंद्र उभारणार असं सुद्धा यामध्ये नमूद आहे। आज उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की बँड्रा रिक्लेमेशनची जी जागा आहे त्या ठिकाणी धारावीच्या लोकांचं पुनर्वसन खरं तर व्हायला पाहिजे। 3 किलोमीटरच्या रेडियसमध्ये हे पुनर्वसन व्हायला पाहिजे आणि मिठागरची जागा जी आहे ती अडाणीला का देत नाही असा प्रश्न सुद्धा त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे। उद्योगाबद्दलही त्यांनी म्हटलेलं आहे की बारसू येथील रिफायनरी प्रकल्प रद्द करणार आहे। निसर्ग उद्ध्वस्त करणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांना परवानगी न देता पर्यावरण स्नेही उद्योगांना प्रोत्साहन देणार। यापूर्वीच 2-2.5 वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांनी बारसू रिफायनरी या ठिकाणी भेट दिली होती। जी कातळ शिल्प आहे त्या ठिकाणी सुद्धा ते गेले होते आणि त्यांनी पाहणी केली होती आणि याचं जतन होणं अत्यंत गरजेचं आहे असं सुद्धा ते म्हणाले होते। त्यासोबतच स्थानिक जे लोक आहेत त्यांना देखील रोजगार मिळणं अत्यंत गरजेचं आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। या व्यतिरिक्त इतर काही बाबी यामध्ये नमूद करण्यात आल्या, त्या म्हणजे मशाल धगधगणार महाराष्ट्र जिंकणार। एक स्कॅन QR कोड जो आहे तो सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि हा QR कोड जर स्कॅन केला तर शिवसेनेची जी 10 सूत्री आहे ती आपल्याला पाहता येणार आहे। कुटुंब प्रमुखांचा वचननामा असं सुद्धा यावर लिहिण्यात आलेलं आहे आणि स्वावलंबी महाराष्ट्र सर्वोत्तम महाराष्ट्र कुटुंब प्रमुखांचा वचननामा आपण सध्या पाहतोय। याला आता जनता नेमकं कशा पद्धतीनं दाद देणार आहे आणि निवडणुकीमध्ये याचा काही फायदा शिवसेनेला होईल का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।